तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, की या ज्या पद्धतीनं हे होतं एकीकडे लूट होते महावितरणकडनं, त्याला वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं दाद मागितली जाते. तुमचा एक व्हिडिओ खूप सोशल मीडियामध्ये शेअरिंग होतोय, व्हायरल होतोय, की जनसुनावणीला तुम्ही उपस्थित होता. त्याही ठिकाणी तुम्ही अगदी रोखठोकपणे भूमिका मांडली. तो अनुभव कसा होता तुमचा? नाही, फारच छान. म्हणजे आता मी गेल्या 2 दिवसापासून सरप्राईज आहे, की हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी मला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातनं बरेच ठिकाणावरनं फोन आले, की तुमचा व्हिडिओ आम्ही बघितला. तर याचा आनंद आहे, की मला वाटतं ही लढाई माझी एकट्याची नाहीये, पूर्ण महाराष्ट्राची आहे. त्यामुळे हा विषय सगळ्या महाराष्ट्राच्या रिटेल ग्राहकांनी जिथपर्यंत उचलून धरत नाहीत, तिथपर्यंत याचा निकाल लागणार नाही. कारण की मी गेली 4 वर्ष याच्यामागे मेहनत करतोय. मी MERCला करस्पॉन्डन्स केलं. मी CERCला सुद्धा करस्पॉन्डन्स केलं आणि मी इथे नमूद करू इच्छितो, की CERC म्हणजे MERCच्या वरची जी संस्था आहे, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, हे दिल्लीला असतं. मी त्यांच्याकडे पण कंप्लेंट केलेली आहे. ती एकमेव ऑर्गनायझेशन अशी आहे ज्यांनी मला रायटिंगमध्ये रिस्पॉन्स केलाय. पण त्यांनी पण त्यांची जबाबदारी फेटाळली आणि त्यांनी मला असं रायटिंगमध्ये उत्तर दिलंय, की हे आमच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे. त्यावेळेस मी थोडा चाट पडलो होतो, की MERC म्हणजे CERC सारखी संस्था अशी मला उत्तर देऊ शकते. पण त्यांनी पण त्यांचं अंग झटकलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी सुद्धा मला असं सांगितलं नाही, की तुमचं म्हणणं खोटं आहे. ओके, तर माझं म्हणणं बरोबरच आहे. कायद्यात कुठेही अशी तरतूद नाही. MERCला 3 वर्ष करस्पॉन्डन्स करून मी स्पष्ट शब्दात MERCकडे करस्पॉन्डन्स केलंय, की जर हे आकार तुम्ही मंजूर केले असतील, तर आम्हाला ते इलेक्ट्रिसिटी ऍक्टमध्ये त्याची प्रोव्हिजन कुठे आहे हे दाखवा. तर आम्ही कबूल करायला तयार आहोत. महाराष्ट्रातला कुठलाही माणूस हा एव्हिडन्स आणू शकत नाही. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाचा स्टेटमेंट हा माझ्यासाठी एक स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे, जो माझ्याकडे रायटिंगमध्ये आपण म्हणतो रायटिंग मधला एव्हिडन्स आहे. तसा कुठलाही एव्हिडन्स कोणीही प्रोड्यूस करू शकत नाही, की रिटेल ग्राहकाला विंग लावायची प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहे. तर जो मंदारजी, आता व्हायरल आपल्याला व्हिडिओ चर्चेच्या तुम्ही शेवटी म्हणताय, तो मला फार आनंद होतोय, की लोक हा व्हिडिओ पसरवतायत. ही जनजागृती व्हायलाच पाहिजे, कारण की आतापर्यंतची ही लढाई मला वाटतं मी एक हाती लढत होतो. जर याला अजून 1000 हात जोडले गेले, तर मला वाटतं लवकरात लवकर याच्यावर निकाल लागेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला यातनं नक्कीच न्याय मिळेल.